स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला या 3 दिवसीय व्याख्यानमालेच्या अंतर्गत आजचा हा 3रा दिवस आहे आणि मी या व्याख्यानावर चर्चा करण्यासाठी आता सुरुवात करत आहे। सर्वांचं मठातर्फे व माझ्यातर्फे या ठिकाणी स्वागत आहे। धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय श्रीरामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं हे रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयोः श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्री यतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित सुख स्वरूपाय स्वामिने तापहारिणे। तव कथामृतम् तप्तजीवनम् कविभिरीडितं कल्मषापहम् श्रवणमङ्गलम् श्रीमदातत भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। जालनी च निकेतने मान जालनी च निकेतने संसार विदेशीर भेसे भ्रम केनो कारणे संसार विदेशीर भेसे भ्रम केनो कारणे मान चलनी निकेतने
मान चल निज निकेतने। आज विशेष रामनाम आपल्या मंदिरात झालेला आहे आणि किंबहुना रामकृष्ण संघाच्या सर्व केंद्रांमध्ये आज विशेष रामनाम झालेला आहे, होत आहे, झालेला आहे. कारण या रामनामाची सुरुवात स्वामी ब्रह्मानंद महाराज, जे भगवान श्रीरामकृष्ण देवांचे अंतरंग पार्षद होते, त्यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांची आज सकाळी जयंतीनिमित्त पूजाही झालेली आहे. त्यानिमित्त स्वामी ब्रह्मानंदजी महाराज हे विवेकानंदांचे गुरुबंधू यांच्या जीवनावर प्रवचन या ठिकाणी आज आपण मंदिरात ऐकलेलं असेलच. रामनाम सुरू झालेला आहे आणि या रामनामामध्ये रामनाम सुरू असताना स्वामी ब्रह्मानंद महाराज, म्हणजेच ज्याला आपण राजा महाराज असं रामकृष्ण संघामध्ये या नावाने ते परिचित आहेत, त्यांना हनुमंताचंही दर्शन त्या ठिकाणी झालेलं होतं. कारण ज्या ज्या ठिकाणी रामनाम होते त्या ठिकाणी हनुमानजी साक्षात उपस्थित असतातच. आपल्याला ते दिसत नाहीत, परंतु हनुमानजी येतात जिथे जिथे रामनाम होईल. त्यामुळे आज विशेष रामनाम झालेलं आहे. म्हणून आपणही एक 3-4 मिनिटांसाठी जे कल्याणकरी रामराया हे जी पद आहे हे आपण म्हणू. मी म्हणतो, आपण माझ्या मागे आपण म्हणा, म्हणजेच ते एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण होईल. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तुची सावरी दयाळा, तुझा तुची सावरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. कोठे जावे काय करावे, काय करावे. कोठे जावे
काय करावे काय करावे. आरंभली बोहरी दयाळा आरंभली बोहरी दयाळा. कल्याण करी राम राया राम राया. कल्याण करी राम राया राम राया. कल्याण करे राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो. दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो. दयेशी नाही सरी दयाळा दयेशी नाही सरी दयाळा. कल्याण करी राम राया राम राया. कल्याण करी राम राया. कल्याण करे राम राया राम राया. कल्याण करे राम राया. कल्याण करे राम राया राम राया. कल्याण करे राम राया. भगवान श्री रामकृष्णदेव म्हणायचे, नरेंद्रा, तू वटवृक्षासारखा विशाल होशील आणि तुझ्या या वृक्षाखाली छाया म्हणून दुःखित होरपडलेले जे लोक आहेत, जे त्रिविध तापांनी पोडलेले आहेत. 3 प्रकारचे त्रिविध ताप असतात मनुष्याला, आध्यात्मिक, भौतिक आणि आदिदैविक. आणि सर्व प्रकारच्या दुःखाची जी विभागणी आहे, या 3च प्रकारच्या या वेदांताने शास्त्राने केलेली आहे, विभागणी केलेली आहे. कुठल्याही माणसाला या 3 पैकी कुठल्या ना कुठलंही दुःख हे सतत असतेच असते. आध्यात्मिक आहे, अधिदैविक आहे, म्हणजेच भूकंप आहे, वारा आहे, दुर्घटना आहेत, नैसर्गिक दुर्घटना आहेत, ज्वालामुखी आहेत, अपघात आहेत नैसर्गिक इत्यादी. दुसरं आहे अधिभौतिक आहेत, जे जंगली श्वापद आहेत, प्राणी आहेत, किंबहुना माणूसच माणसाचा घात करतो या जगामध्ये, कारण स्वार्थी मनुष्य झालेला आहे. त्याच्यामुळे माणसाद्वारे केलेले जे माणसाद्वारे होणारं जे दुःख आहे ते देखील आधी भौतिक या दुःखामध्येच ते मोडते. आणि आध्यात्मिक दुःख म्हणजे ज्या शरीराला आजार आहेत, कोणी स्वस्थ नाही या जगामध्ये, कारण शास्त्रानं सांगितलेली व्याख्या आहे स्वेतिष्ठती इति स्वस्थ. जो स्वतःमध्ये रममान झालेला आहे, ज्याचा या शरीराचा विसर पडलेला आहे, तोच स्वस्थ आहे. शरीराचा विसर पडणं शक्य नाही, आणि विसर पडला की आनंदाला सुरुवात होते. परंतु मन जोपर्यंत या शरीराला चिटकलेला आहे तोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या अनंत अशा अतृप्त इच्छा निर्माण होतात की ज्याची पूर्ती या प्रकृतीला करणं शक्य नाही. अनंत अशा या वासना निर्माण होतात. सुखदुःखाच्या रांगाच्या रांगा अशा उभ्या ठाकतात. आणि झोपेमध्ये ह्या सर्व वासना कुठे जातात? कारण झोपेमध्ये, सुषुप्तीमध्ये हे मन आहे, हे शरीराला चिटकलेले नसते. ते कशाला चिटकलेले असते? कारण स्वरूपाला चिटकलेले असते, की जिथं वेगळेपण नाही, जिथे तुम्हाला देह नाही, जिथे हे पंचेंद्रिय नाहीत, कर्मेंद्रिय नाहीत वगैरे, देह नाहीत, तर तुम्ही कोण आहात? बीज रूपाने सुषुप्तीमध्ये गेलेला असा हा
अज्ञानाशी, सर्वव्यापी अज्ञानाशी एकरूप झालेला हा जो जीवात्मा आहे, बीज रूपाने त्यामध्ये सुषुप्तीमध्ये पडलेला आहे. देहबोध येतो, शरीराला चिटकतो, मन शरीराला चिटकते आणि दुःखाला सुरुवात होते. आणि मग त्यामुळेच मनुष्य प्रत्येक कर्माच्या मागे विवेक जर नसला, विचार जर नसला, तर जगामध्ये तो पुण्य कमी आणि पापच जास्त करतो. आणि त्यामुळे पाप जास्त झालेले असल्यामुळे प्रत्येक कर्माचं बुरे करता बुरे होते, हे तो प्रत्ययास येते, जे समर्थाने सांगितलेलं आहे. स्वामीजींनी सांगितलेलं आहे की दुष्कृतीचे फळ बुरे आणि चांगल्याचे चांगले, हे विधिलिखित शक्य कोणाहा न झाले. दास म्हणे पूर्वरेखा प्राप्त न टळे ब्रह्मादिका, मनाद्वारे पूर्व संचित केले तया सारिके भोगोने प्राप्त झाले. त्यामुळे विवेकाची दृष्टी हरवलेली आहे. काय करावं, काय करू नये हे मनुष्याला कळत नाही. जे करायचं तो करत नाही आणि जे करायला नको ते करतो आणि परिणाम भोगावे लागतात. आणि त्यामुळे दुःख निर्माण होते जीवनामध्ये. अधिभौतिक दुःख त्याला असं म्हटलेलं आहे. ते वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मफळ म्हणून जगामध्ये जे जे काही दुःख आहे तो केलेल्या वाईट कर्मांचाच परिणाम आहे. चांगल्या कर्माचा परिणाम जसं बीज पेरलं तसं उगवते, जसं आरशात पाहावं तसं आपल्याला दिसते. या अनुषंगाने झालेलं हे जे दुःख आहे, आधी आध्यात्मिक दुःख आहे, हे तिन्ही प्रकारच्या तापांनी हा जीव हे झालेला, तप्त झालेला आहे. जो त्रिविध तापे पोडला, संसार दुःखे दुःखावला. संसारामध्ये दुःखाचं कारणच काय? विज्ञान एवढी प्रगती करते आहे, एवढं ऐश्वर मनुष्याच्या समोर येत आहे, दुःखाचं कारण काय? अशांतीचं कारण काय? कारण भौतिक ज्ञान हे आपल्याला बदलू शकत नाही, आपला स्वभाव बदलू शकत नाही. खून, मारामाऱ्या, भ्रष्टाचार आणि जे काही षड्रिपू आहेत हे काढण्याचं कार्य भौतिक ज्ञान करू शकत नाही. तिथं आत्मज्ञान हवं आहे, तिथं एकत्व हवं आहे. अशा प्रकारचं हे जे दुःख आहे, या तिन्ही दुःखांनी जीव संतप्त झालेला आहे आणि त्यामुळे तोच अध्यात्माकडे वळतो. इथे येण्याचं कारण दुःखच आहे, सुख नाही. सुखामध्ये असतो तर आपलं पाऊल तिथं स्थिरावलेलं असतं, बुद्धी तिथं स्थिरावलेली असते. आणि ज्याला याची जाणीव झालेली आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखाची जाणीव झालेली आहे, तोच इकडे वळतो आणि तोच गुरुला शरण जातो आणि त्यालाच गुरु शांती देतात. आणि असे त्रिविध तापाने पोडलेले जे जीव आहेत ते स्वामी विवेकानंद स्वतःच असं म्हणतात की तुम्ही माझ्याकडे या. जसं येशू ख्रिस्तांनी म्हटलेलं आहे की तुम्ही माझ्याकडे या आणि सर्व दुःख माझ्या खांद्यावर द्या. स्वामी विवेकानंद असं म्हणायचे की सर्व दुःख तुम्ही मला द्या. आणि तसंही पतित पावन भगवंताला असं म्हटलेलं आहे. शिष्यांचा, जणांचा, लोकांचं जे काही पाप आहे ते गुरु स्वीकारतात. जसं भगवान श्रीरामकृष्ण देवांनी अनेकांचं पाप स्वीकारलेलं आहे, विशेषतः गिरीशचंद्र घोषांचं, की ज्यांनी पापामध्ये PhD जरी केलेली आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. कारण गिरीशचंद्र घोष स्वतः असं म्हणायचे की मी एवढं पाप केलेलं आहे, एवढं मद्यपान केलेलं आहे की त्या मद्यपान रिक्त झालेल्या बाटल्या एकावर एक ठेवल्या तर त्याची उंची हिमालयापेक्षाही मोठी होईल. एवढं पाप त्यांनी केलेलं होतं, ते असं स्वतः म्हणायचे. आणि भगवान श्रीरामकृष्ण देवांच्या संपर्कात आल्यानंतर सर्व पाप त्यांचं श्रीरामकृष्ण देवांनी पापाचं हरण केलेलं आहे. किंबहुना गिरीशचंद्र घोष म्हणायचे असं माहीत असतं की भगवान श्रीरामकृष्ण देव पाप हरण करणारे आहेत तर आणखी थोडंसं पाप करून आलो असतो. तसं हे भगवंत आहेत, कारण भगवंताला हे शक्य आहे, कारण भगवान जगाचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत. आपल्याला घर सांभाळता येत नाहीत आणि तो त्रिभुवनाचा मालक आहे, समस्त ब्रह्मांड नायक आहे तो. आणि अशा प्रकारे हा जो जीव आहे, हा तप्त झालेला जीव, याला शांत करण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी, दुःख दूर करण्यासाठी, ज्याला स्वामीजीने असं म्हटलेलं आहे की हे सर्व माझ्याकडे येऊ. आणि माझ्या वटवृक्षाखाली भगवान श्रीरामकृष्ण देव म्हणायचे स्वामीजींना की हे सर्व होरपडलेले लोक तुझ्याकडे येतील आणि त्यांना तू आश्रय देशील. सुरुवात झालेली आहे 1886, म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण देवांच्या आगमनानंतरच, त्यांचा जन्म झाल्यानंतरच या भूलोकी या वटवृक्षाचा, बीजाचा वटवृक्ष होण्याची ही सुरुवात झालेली होती. सुरुवातीला तो बीज रूपामध्ये होता. काशीपूरला
बेलूर मठामध्ये, आणि तोच आज बीजाचं वृक्षात रूपांतर होऊन हा जगभर फोफावलेला आहे. ज्याला माऊलींनी असं म्हटलेलं आहे की इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. अजून गगनावरी गेलेलं नाही. आता आपल्याला असं वाटतंय, परंतु 1500 वर्षानंतर बघा की सर्व विवेकानंदमय, वेदांतमय विचार, वेदांतमय धर्ममय हे जगत होऊन जाईल आणि भारत हा धर्मगुरू होईल. अशा प्रकारे हे परिवर्तन करण्यासाठी स्वामी विवेकानंद आलेले आहेत. आणि हे परिवर्तन भौतिक जगताला शक्य नाही, कारण भौतिक जगत हे अंशाच्या मागे लागलेलं आहे, अंशात्मक ज्ञानाच्या मागे लागलेलं आहे. त्यामुळे माणसाची दृष्टीच मुळात सीमित झालेली आहे भौतिक ज्ञानाने. बाहेरून कसं हे जगत दिसते हे बघण्यासाठी भौतिक ज्ञानाचा उपयोग आहे, ठीक आहे, परंतु ते काही जादूगाराचं ज्ञान नव्हे, भगवंताचं ज्ञान नव्हे, आत्म्याचं ज्ञान नव्हे. आत्मज्ञान करून घेतल्यामुळेच दुःख दूर होईल, तर ती शोक आत्मवीत, असं शास्त्र आणि वेदांताने सांगितलेलं आहे. आणि हे आत्मज्ञानाचा आपल्याला विसर झालेला आहे. अज्ञान आणि ज्ञान याच्यामध्ये फरक स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला आहे की एवढाच आहे की फक्त विसरलेलो आहोत. आणि म्हणून विसरण्याच्या या मीपणालाच जीव असं म्हणतात. आणि स्मरण झालं की जीव ब्रह्म होतो. विस्मरण झालं की जीव हा संसारामध्ये जन्म घेतो आणि पुन्हा हा मरतो. पुनरपी जननम पुनरपी मरणम. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तरती शोक आत्मवीत. वार्ता नाही जन्म मृत्यूची, अपूर्वता या परमार्थाची वार्ता नाही जन्म मृत्यूची. आणि पदवी सामिप्यतेची देखील आपल्याला लाभेल. असं हे जे आत्मज्ञान आहे की ज्यामुळे जन्म मृत्यूचाच आपल्याला प्रश्न मिटणार आहे. दुःखाचं कारण काय? जन्म घेतला. जन्मच घेतला नसताना तर दुःख कोणाला भोगावं लागलं असतं. आपल्याला शरीर आहे म्हणून आपल्याला आजार होत नाहीत, असं भौतिकशास्त्र आपल्याला सांगते की तुम्हाला शरीर आहे म्हणून आजार झाला. परंतु शास्त्र असं सांगते की तुम्हाला आजार व्हावा म्हणून शरीर आहे. म्हणजे कर्मफळ करण्यासाठी शरीर हवं आहे. शरीर जर नसेल तर कर्मफळ जे पाप आणि पुण्य आहे ते भोगण्यासाठी मला शरीर हवायचं आहे. आपली इच्छा असो की नसो, प्रारब्ध पहिले रचा, तुलसीदास म्हणतात, फिर रचा शरीर. तुलसी चिंता क्यों करे, भजले रघुवीर. रघुवीराचं स्मरण करायचं. त्यामुळे असं काय आहे की ज्यासाठी हा जन्म भेटलेला आहे, मिळालेला आहे, तो आहे आत्मज्ञानासाठी, सत्याच्या साक्षात्कारासाठी. आणि याचं विस्मरण हे या जगापतामध्ये आपल्याला झालेलं आहे. कारण या आत्मा हा आपला अदृश्य झालेला आहे. अज्ञानेन अवृतम ज्ञानम. अज्ञानाने, अज्ञान म्हणजेच काय की न जाणणं, विसरणं. आणि म्हणून हे स्मरण स्वामी विवेकानंद करून देण्यासाठी आलेले आहेत जीवाला की तुम्ही मूलतः कोण आहात, तुम्ही पूर्ण आहात, तुमचा जन्म नाही, तुमचा मृत्यू नाही, तुम्ही शुद्ध बुद्ध मुक्त आहात. तुमच्यावर ह्या सर्व गोष्टी कल्पिलेल्या आहेत. अनंताला कुठलाही जन्म नाही. जो मुक्त आहे, बंधने शरीराला आहे. आणि म्हणून मनुष्य या रूपाने तो बद्ध आहे, परंतु आत्मा या रूपाने तर तो मुक्तच आहे, सदा सर्वदा मुक्त आहे. आणि म्हणून मुक्तीसाठी प्रयत्न करणे, फ्रीडम, स्वातंत्र्य. स्वामी विवेकानंद असं म्हणायचे की सो कॉल्ड प्लीजर अँड नॉलेज इज नॉट द गोल ऑफ द ह्युमन लाईफ, फ्रीडम इज द गोल. मायामध्ये स्वातंत्र्य नाही, बंधनामध्ये स्वातंत्र्य नाही. म्हणून एकाच वेळी आपण बंधनात आहोत आणि एकाच वेळी मुक्तही आपण आहोत. कारण मुक्ती आपल्याला बोलावते, खुणावते, तुम्ही मुक्त आहात, आणि प्रकृती म्हणते तुम्ही बद्ध आहात. हा जो संघर्ष सुरू आहे, हा संघर्षच मुक्तीसाठी मुळात आहे. यालाच मानसिक ताण असं म्हटलेलं आहे स्वामी विवेकानंदांनी. प्रत्येकाला कोणीतरी असं म्हणतो की मला टेन्शन आलेलं आहे, ताण आलेला आहे, मानसिक तणाव आलेला आहे. हा मुक्तीसाठीच प्रयत्न आहे. तो मुक्त होतो. अशा स्थितीला त्याला जाण्याची इच्छा आहे की जिथं सुख नाही, जिथं दुःख नाही, तिथं फक्त केवळ आनंद आहे. आणि तो आनंद फक्त आत्म्यामध्ये आहे. जर हे मन शरीराला चिटकलं तर याला जे समांतर असे दुःख आहे ते त्याला भोगावयास मिळते. आपल्याला अशी उलटी सवय झालेली आहे की विषय असला तरच आनंद, विषय नसला तर दुःख, पैसे असतील तरच आनंद, पैसे नसतील तर दुःख. एका
महाराजांना कोणीतरी प्रश्न विचारला की महाराज, मी खूप श्रीमंत आहे, पैसा आहे, धन आहे, दौलत आहे, सर्व काही आहे, परंतु मला झोपच लागत नाही. ते महाराजांनी खूप समर्पक असं उत्तर दिलेलं आहे की तुझ्याकडे पैसा आहे, सर्व ऐश्वर्य आहे, सर्व तुझ्याकडे गोष्टी आहेत, ऐशो आराम आहे, मग असं असताना तुला झोपेची काय आवश्यकता? तुला झोप कशासाठी हवी? विसरण्यासाठी. या गोष्टीमुळं मला आणखी बंधनं टाकत आहेत. माझ्यावरचं जे आवरण आहे ते कमी करण्याऐवजी त्या आवरणावर आवरण चढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ज्याद्वारे जीव गुदमरतो आहे. जीवाला फक्त शिवाची भेट घेण्याची इच्छा आहे त्याला. तेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. ईश्वर दर्शन, ब्रह्मज्ञान, मुक्त होणं, स्वातंत्र्य. आणि त्यामुळे या भौतिक ज्ञानाच्या विकासाबरोबरच आपल्याला फार मोठा विसर पडलेला आहे. पूर्वी सहज स्मरण व्हायचं, परंतु हा विसर पडलेला आहे. आणि म्हणून हे स्मरण करून देण्यासाठी स्वामी विवेकानंद आलेले आहेत. आणि आत्मज्ञान करून देण्यासाठी, ईश्वर दर्शन करून देण्यासाठी तुम्हाला ज्या ज्या प्रकारचं सहाय्य आवश्यक असेल ते सर्व प्रकारचं सहाय्य स्वामी विवेकानंदांनी करण्यासाठी हे आलेले आहेत. ही त्यांची करुणा आहे. ईश्वर अवतार घेतो हे कर्मफळ म्हणून नाही, तर बुडते हे जन न देखवे डोळा, ज्याला तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणूनही हा कळवळा येतो आहे. आणि म्हणून विवेकानंद कितीही सहानुभूती, जीवांप्रतीची किती सहानुभूती, कितीही दुःखाच्या यातना त्यांना सहन कराव्या लागल्या, किंवा संपूर्ण जीवाचं दुःखच त्यांनी स्वीकारलेलं आहे. कितीही त्यांची भावना होती, किती हे गरिबांप्रती किती त्यांची जाणीव होती. जेव्हा ते एकदा आगगाडीने प्रवास करत होते, तेव्हा एक ब्रह्मचारी ट्रेनमध्ये त्यांच्यासोबतच होता. त्या ट्रेनमध्ये एक उकडलेले हरभरे विकणारा कोणीतरी त्या ठिकाणी आला आहे. आणि त्या ब्रह्मचाऱ्यांनी, सेवक ब्रह्मचाऱ्यांनी 20 पैसे दिले त्याला आणि उकडलेले हरभरे विकत घेतले. स्वामीजी म्हणायचे की उकडलेले हरभरे खाल्ल्यामुळे ताकद येते म्हणून तू विकत घे. मुख्य उद्देश होता की त्या गरिबांकडनं उकडलेले हरभरे विकत घेण्याचा. जेवढ्याचे हरभरे विकत घेतले तेवढेच पैसे दिले. आणि स्वामीजींनी विचारलं किती पैसे दिले? तो म्हणाला की त्याने जेवढे मागितले 20 पैसे दिले. अरे 1 रुपया द्यायचा त्याला, तो बिचारा गरीब आहे आणि तो सर्व राबतो आहे. 2-4 पैसे जर जास्त दिले तर त्याला संसार आहे, त्याचं दुःख तेवढं कमी होईल, तेवढा आनंद, अकस्मात धनप्राप्तीचा आनंद त्याला होईल. स्वामीजी असं म्हणायचे की या जगामध्ये एवढं दुःख आहे आणि हे दुःख दूर करण्यासाठी मी कोणाला क्षणाचाही आनंद दिला असेल तर तोच एक धर्म आहे, बाकी सर्व अधर्म आहेत. कितीही जाणीव त्यांना. एकदा त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे की त्या काळामध्ये क्रांतिकारक स्वामीजींना भेटायचे, बेलूर मठात भेटण्यासाठी जायचे. असंच एक हितवाद नावाचा संपादक स्वामीजींना भेटण्यासाठी, देऊस्कर नावाचा, पंडित गणेश देऊस्कर असं त्यांचं नाव होतं, त्यांना भेटण्यासाठी तो बेलूर मठात गेला. उद्देश हा होता की चर्चा करायची, धर्मचर्चा करायची, शास्त्रचर्चा करायची. आणि स्वामीजींना जेव्हा हे कळलं आहे की त्यांच्यासोबत एक पंजाबी गृहस्थ देखील आहे आणि पंजाबमध्ये त्या काळामध्ये दुष्काळ पडलेला होता. स्वामीजी लगेच दुष्काळावर चर्चा करण्यासाठी त्या पंजाबी गृहस्थ आणि देऊस्कर यासोबत चर्चा करायला लागले की कशा प्रकारे दुष्काळ पडला, काय उपाययोजना करता येतील, यावर चर्चा. यावरच बराचसा काळ गेला आणि वेळ संपल्यानंतर तो पंजाबी गृहस्थ म्हणाला की आजचा दिवसच वाया गेला. मुळात आलो कशासाठी? शास्त्रचर्चा करण्यासाठी. आणि हे यांनी चर्चा कसली केली तर पंजाबमधल्या दुष्काळांची. ते काम तुमचं नव्हे, ते काम शासन करेल, इंग्रज सरकार करेल. दिवस वाया गेला माझा. स्वामीजी रागावले, अरे काय म्हणताय काय? दिवस वाया गेलेला आहे, साक्षात जीव मरतो आहे त्या ठिकाणी आणि तुम्ही शास्त्रचर्चा कशा प्रकारे करता? ते म्हणायचे की या देशातला एक कुत्रा देखील उपाशी आहे, तर माझं कर्तव्य आहे त्याला खाऊ घालणं. तोच एक धर्म आहे, बाकी सर्व अधर्म आहे. इवन इफ द सिंगल डॉग इन माय कंट्री इज विदाउट फूड,
माय रिलिजन इज टू फीड इट, एल्स इज नॉट द रिलिजन. ही जी सहानुभूती आहे, असं हे जे हृदय आहे, हे संवेदनशील हृदय आहे, हे हृदय स्वामी जसं म्हणतात की प्रत्येकामध्ये असावं. आय कॉल हिम महात्मा, आणि त्यालाच मी महात्मा म्हणतो की ज्याचं हृदय इतरांसाठी पीडते, हृदय घणीभूत होते. आय कॉल हिम महात्मा हुज हार्ट फ्लिट्स फॉर दी अदर्स, अदरवाईज ही इज दुरात्मा. अशा प्रकारे हे जाणीव करण्याचं, या जगामध्ये एवढं दुःख आहे, हे दुःख दूर करण्याचं कार्य स्वामीजी करायचे. एकदा ते मद्रासला जात असताना समुद्रामध्ये त्यांना कोळी दिसले. अर्धवट पाण्यामध्ये त्यांचं शरीर होतं, अर्धवट शरीर त्यांचं पाण्यामध्ये होतं, आणि मासे पकडायचे. स्वामीजीला ते बघवलं नाही. स्वामीजी म्हणायचे की बाप रे बाप, किती हे अमानवी कार्य करतात. अर्ध शरीर त्यांचं पाण्यामध्ये आहे आणि हे मासेमारीचं काम करतात. मिळून मिळून त्यांना किती मिळणार, किती हे गरिबी, किती हे दारिद्र्य, किती हे अज्ञान. आणि पुढे स्वामीजी असं म्हणतात, देवा तू या माणसाला जन्मालाच कशाला घातलं आहे. दे हॅव लॉस्ट देअर इंडिव्हिज्युअलिटी. मी माणूस आहे हा याचा देखील त्याला विसर पडलेला आहे आणि पशूंसारखं हे तो जीवन जगतो आहे. याच गोष्टीवर स्वामी विवेकानंदांनी कन्याकुमारीला खडकावर ध्यान केलं. कोण कशावर ध्यान करते, कोण देवावर ध्यान करते, कोणी स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ध्यान करते. स्वामी विवेकानंदांना जेव्हा विचारलं तुम्ही कशावर ध्यान करता, त्याने विचारलं मी भारतावर ध्यान करतोय. असं कधी आढळत नाही आपल्याला. कुठल्याही अवताराने, कुठल्याही संतांनी असं म्हटलं आहे. प्रत्येकाचं असं ध्यान करतात मुक्तीसाठी, स्वतःच्या मुक्तीसाठी. श्रीरामकृष्ण देवांनी जेव्हा, नरेंद्राने जेव्हा प्रश्न विचारला की मला समाधीत जायचं आहे शुकदेवासारखं आणि ब्रह्मानंद मला हवा आहे, त्यामध्येच मला तसंच राहायचं आहे. श्रीरामकृष्ण देव म्हणाले की किती रे तुच्छ तू, असं वाटलं की तू वटवृक्षासारखा होशील आणि जगाला आहे तुझ्या सावलीखाली, तुझ्या वृक्षाच्या सावलीखाली असे जे जीव आहेत, अज्ञानामध्ये होरपळलेले जीव आहेत, ते जीव तुझ्या छत्रछायेखाली येऊन शीतल छाया प्राप्त करणार आहेत. आणि म्हणून एवढी ही जाणीव आहे स्वामी विवेकानंदांना. म्हणून स्वामीजी पुढे असं म्हणायचे की दारिद्र्य देव भोव. पूर्वीचं शास्त्र असं सांगायचं की मातृदेव भोव, पितृदेव भोव. मी सांगतोय दारिद्र्य देव भोव, मूर्खो देव भोव, चांडाळ देव भोवय. या लोकांसाठी तुम्ही काम करा, यांना मदतीचा हात द्या आणि यांची सेवा करता करता तुम्ही नरकात जरी गेले तरी मी तुम्हाला बाहेर काढून मुक्त करणार आहे. त्यांचं हे सहज कार्य. मुक्ती वगैरे त्यांना तर ते फक्त जगाचं नियम मोडून आहेत. नाहीतर स्वामीजी स्वतःच म्हणायचे कुर्मस्तारक चरवणम त्रिभुवनम उत्पाटयामो बलात् किंभोन विजानाशी अस्मान रामकृष्ण दासावयम. त्यांना प्रकृतीचे नियम मोडायचे नाहीत. स्वामीजी जेव्हा अमेरिकेला प्रवचन देताना, अद्वैत वेदांत या विषयावर प्रवचन देताना त्या भौतिक समाजाला, श्रोतृ समाजाला एवढा उच्च स्थानावर नेऊन ठेवलं आहे की असं वाटते की ते आता मुक्त होणार. स्वामीजींनी लगेच प्रवचन थांबवलं आहे. त्यांनी विचारलं आहे की प्रवचन का थांबवलं आहे. ते म्हणाले की आणखी जर सांगितलं असतं तर हे मुक्त झाले असते आणि मला प्रकृतीचे नियम मोडायचे नाहीत. मी मोडण्यासाठी आलेलो नाही. क्रमविकास जो सुरू आहे मायेचा, प्रत्येकाने क्रमविकासाद्वारे, आपापल्या प्रारब्धाद्वारे, प्रयत्नाद्वारे, पुरुषार्थाद्वारे ज्ञान प्राप्त करून घ्यावं. या पुरुषार्थावर स्वामी विवेकानंदांचा खूप खूप भर होता. ते म्हणायचे की सोप्या सरळ धर्माचा असा सुळसुळाट झालेला आहे, मला बघवत नाही. हेच आपल्या दुःखाचं कारण आहे. पराभव पत्करायचा तर लढून पराभव पत्करायचा. माहीत आहे की पराभव होणार आहे तरी सांगायचं, आव्हान द्यायचं, फेस द ब्रूट, संघर्ष, संकटाशी मुकाबला करा. माहीत आहे पराभव आहे तरीही स्वामीजींचा पुरुषार्थावर खूप भर होता. ही जी जाणीव आहे ही जाणीव स्वामी विवेकानंदांना होती. आणि म्हणून आधुनिक आपले जे प्रश्न आहेत, विशेषतः दुःखाचे आधुनिक प्रश्न आहेत, या प्रश्नांची सोडवणूक स्वामी विवेकानंदांकडे आहे. त्या काळात स्वामीजींनी ध्यान केलं, खडकावर ध्यान केलं, खडकावर बसून ध्यान केलं. कशाचं ध्यान केलं आहे? तुमचं आमचं कारण सापडलं आहे. काय कारण आहे? कारण आहे दारिद्र्य, अज्ञान आणि दुःख. दारिद्र्य आणि अज्ञान, गरिबी हेच आपल्या दुःखाचं कारण आहे. सहसा आध्यात्मिक मनुष्य गरिबी, दारिद्र्य याविषयी फारशी चर्चा करत नाही. परंतु स्वामीजींना असं वाटलं आहे
की जे लोक दारिद्र्यामध्ये आहेत, दुःख भोगत आहेत, अज्ञानी आहेत, ते माझेच अंश आहेत. तुका म्हणे एकाच देहाचे अवयव आहेत, ते माझेच अंश आहेत. माझाच बंधू हा दुःखामध्ये आहे आणि मी ज्ञान प्राप्त करावं हे त्यांना शोभलं नसतं. आणि म्हणून ते स्वतःचा उल्लेख असं करायचे की आय एम द कंडेन्स्ड इंडिया, मी एक घनीभूत भारत आहे. आणि म्हणून सर्व भारत स्वामी विवेकानंदांच्या या हृदयामध्ये सर्व एकवटलेला आपल्याला दिसतोय. विदेशात जातात, कशासाठी जातात? स्वामीजी असं म्हणायचे की मी काही प्रवचन वगैरे देण्यासाठी तिथं जात नाही. भारताचा कसा विकास होईल, सर्वांगीण कसा विकास होईल, ही जी भारत माता आहे याला कशा प्रकारे पुनश्च ही माझी वसुंधरा आहे, ही भारत माता आहे, हे पुनश्च गौरवशाली स्थानावर कशा प्रकारे आरूढ होईल आणि त्यासाठी काय प्रयत्न करता येतील, हा एक विचार, यावर समस्याचं यावर काही उपाययोजना आहेत का, यासाठी स्वामी विवेकानंद त्या देशात जातात, साता समुद्राच्या पलीकडे जातात. तिथल्याच लोकांना, तिथल्याच मातीत, तिथल्याच शस्त्राने त्याच लोकांना त्यांचा पराभव करतात. हे कार्य स्वामी विवेकानंद एकटे करू शकले. वन मॅन आर्मी. काही त्यांच्याकडे काहीही नव्हतं, काही संघटना नाही, काहीही नाही. आणि एवढा आत्मविश्वास की मी भारताचं दारिद्र्य दुःख दूर करेल, प्रवचनातनं पैसा मिळवेल, भारताला जाऊन गरिबांना तो वाटेल. आणि दुसरा उद्देश स्वामी विवेकानंदांचा होता की जे भोगविलास जो सुरू आहे, त्यांना कळलं आहे की विज्ञान आता एवढ्या वेगाने झपाट्याने प्रगती करणार, हजारो वर्षाचं जे विष आहे ते विष विज्ञान बाहेर काढणार, आपण बघतोच आहे. स्वामी विवेकानंद असं म्हणायचे की या विज्ञानाबरोबर अध्यात्म नसलं तर हे विज्ञान स्वतःच एक ज्वालामुखी होऊन संपूर्ण जगावर हे जगाचा ध्वंस करणार, नाश करणार. ज्याला रंगनाथानजी महाराज म्हणायचे, फिजिकल स्ट्रेंथ विदाउट physical strength, mental strength and the intellectual strength without the spiritual strength is dangerous for the society, for the nations, for the city, for the village, for his own home and for he himself. अध्यात्म ज्ञानाच्या अभावी हे जे ज्ञान आहे हे ज्ञान मनुष्याला भ्रष्ट करणार आहे. ते म्हणायचे आध्यात्मिक संपन्न तुम्ही नाही तर बौद्धिक ऊर्जेचा जो विकास होत आहे, बौद्धिक ऊर्जा जी प्राप्त आपण करणार आहात, त्यामुळे तुमचीच बुद्धी 10 पट भ्रष्ट होणार आहे. 10 पट म्हटलेलं आहे. कॅल्क्युलेशन्स करा कसं होईल, तर किती भ्रष्ट होईल. तर कारण बुद्धी ही साधारण गोष्ट नाही. बुद्धीद्वारेच तुम्ही हे सर्व ऐश्वर प्राप्त करू शकता, बुद्धीद्वारेच तुम्ही मुक्त होऊ शकता, बुद्धीद्वारेच ज्ञान प्राप्त करू शकता. या बुद्धीचा जर योग्य दिशेने या बुद्धीचा वापर केलेला नाही तर बुद्धीच आपल्या विनाशासाठी कारणीभूत होणार आहे. हा बुद्धीचा विकास या विज्ञान योगामध्ये होत आहे. आणि म्हणून त्यांनी चेतावणी दिलेली आहे की पाश्चिमात्य राष्ट्राला की तुम्ही जर हा भौतिकवाद, या भौतिकवादासमोर अध्यात्माचा अंतरंगाचा विकास केला नाही तर पुढील 50 वर्षात, पुढील काही वर्षात तुमचा विनाश अटळ आहे. पहिलं महायुद्ध होईल, दुसरं महायुद्ध होईल. अशा प्रकारे स्वामीजींची भविष्यवाणी होती. द्रष्टा होते, दूरदर्शी होते. विमुडा नानु पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. त्याने सर्व बघितलं आहे. किती वर्ष हे सर्व प्रवास आहे. बहुने मे व्यतीताने जन्माने तव चार्जुन तान्यहम वेद सर्वाने न त्वम वेत्त परंतप. जसं भगवान कृष्ण म्हणतात अर्जुनाला, तुझं भूत भविष्य वर्तमान हे सर्व मला माहीत आहे. भगवंताला सर्व माहीत आहे, कारण भगवान त्रिकाल बाधित आहे आणि या जीवाचा तो साक्षी आहे, आपल्यासोबतच असतो तो. तसं स्वामीजीला हे सर्व जो भारत आहे आणि हा जी वसुंधरा आहे, हा कशा प्रकारे पुढे भौतिक विकास होणार आणि त्यासोबतच अध्यात्माचं दान या भौतिक राष्ट्रांना दिलं नाही तर विनाश अटळ आहे. आणि म्हणून स्वामीजी असे म्हणतात की हे ज्ञान, बुद्धा हॅज द मेसेज फॉर दी ईस्ट अँड आय हॅव द मेसेज फॉर दी वेस्ट. बुद्धाचा जो काही संदेश होता तो पौर्वात्य राष्ट्रांसाठी होता आणि माझा संदेश हा पाश्चिमात्य राष्ट्रांसाठी होता. आणि या पाश्चिमात्य राष्ट्रांनाच स्वामीजीने पराभूत केलेला आहे. त्याच इंग्रजांना की ज्या इंग्रजांचा आपल्या देशांवर कन्याकुमारी अशी तो हिमालय राज्य होतं, गुलाम होतो आपण.
आणि त्याच गुलाम देशांमधनं एक 27-28 वर्षाचा युवक शिकवण्यासाठी, त्यांना ज्ञानाचे धडे पाजण्यासाठी गेलेला आहे की जे भौतिक विकासाच्या शिखरावर गेलेले आहेत, नरेंद्र जगाला शिकवेल. आहे ना, खरोखरच नरेंद्र शिकवतो आहे आणि शिकवणार पुढच्या 15 वर्ष. हा विकास झालेला आहे, शक्तीचं जागरण झालेलं आहे. आपल्यामध्ये ती शक्ती आहे. जागरण करण्यासाठी परिसाचा स्पर्श नाही, जागं करणारं कोणी नाही. बद्ध झालेले आहोत. स्वामीजींनी आवाहन केलेल्या उठा जागे व्हा, उत्तिष्ठत जाग्रत आहे ना, की त्यांना आपल्याला जाणीव करून दिलेली आहे. तुम्ही बद्ध आहात, तुम्ही गुलाम आहात, तुम्ही असे किचपत पडलेले आहात. उठा, मुक्त व्हा आणि कामाला लागा. वर्क 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 माय बॉईज टिल द लास्ट डेज ऑफ युअर लाईफ. ही जे मृतप्राय राष्ट्राला संजीवनी विद्या प्रदान करून हे जे घडवण्याचं कार्य स्वामी विवेकानंद एकट्याने केलेलं आहे आणि त्याच देशामध्ये गेलेले आहेत, त्यांना ज्ञान सांगितलेलं आहे. आणि एवढं ज्ञान, अफाट ज्ञान बघून त्या लोकांना आश्चर्य वाटलं आहे. भारताला आपण सरळ करण्यासाठी मिशनरी पाठवतो, ते लोक रानटी आहेत, अडाणी आहेत, नरभक्षक आहेत, आणि याच लोकांना आपण मिशनरी पाठवतो. आणि त्याच देशांमधनं, गुलामांच्या राष्ट्रांमधनं एक युवक या ठिकाणी येतो. इंग्रजीवरचं प्रभुत्व, काय प्रभुत्व त्यांचं. बोलण्याची जी गती होती ती एका मिनिटाला 300 शब्द प्रति मिनिट. तो जो स्टेनोग्राफर होता गुडविन, हा व्यवस्थित तो लिहू देखील शकला नाही. त्याची स्पीड साधारणतः 100-120 अशा प्रकारे लिपिबद्ध करण्याची त्यांची ही मर्यादा होती. आणि म्हणून स्वामीजींच्या या कम्प्लीट वर्क्समध्ये संपूर्ण साहित्यात डॉट 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 आढळतात. एवढं हे महान कुठलंही एवढंच त्यांचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. कारण मॅनिफेस्टेशन प्रकट करत आहेत. स्वामीजी हे भविष्यद्रष्टा होते. तुर्यानंदजी महाराजांनाच त्यांनी सांगितलं की अरे हरिभाई, ही जी तयारी होत आहे ना अमेरिकेची, ही माझ्यासाठी होत आहे. मी विजयी होणार धावताना. अशा प्रकारे स्वामीजी सांगायचे, छातीवर हात ठेवून सांगायचे, शक्ती प्रकट होत आहे माझी. फुटून हे असं वाटतं की शरीराच्या फुटून बाहेर पडणार आहे. हा आत्मविश्वास होता की तयारी माझ्यासाठी सुरू आहे. म्हणजे अशा प्रकारचं हे वाक्य आहे. स्वामीजी बोलले जसं एका ऑलिम्पिक पटूने धावण्यापूर्वीच गोल्ड मेडल घ्यावं आणि म्हणायचं आता मी धावायला सुरुवात करतोय. हा आत्मविश्वास, दृढ निश्चयाचे बळ तुकाराम महाराज म्हणतात. दृढ निश्चयाचे बळ त्याची एक फळं. असा हा दृढ निश्चय, आत्म्यावर निश्चय होता. ज्याला शंकराचार्यांनी सांगितलेला आत्म्यावर निश्चय, त्यामधनंच आत्मा प्रकट होत आहे. आत्म्यावर विश्वास नाही, आत्मविश्वास नाही, आत्मा प्रकट होणार नाही. आत्म्यामध्ये सर्व आहे. आत्मा हा बाहेर प्रकट होण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु आपली बुद्धी, आपलं हे जे आवरण आहे मनाचं, बुद्धीचं, हे दाबण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रकट होते आत्म्याला. मॅनिफेस्टेशन्स ऑफ द आत्मन अँड इव्हॉल्युशन्स ऑफ द बॉडी, इव्हॉल्युशन्स ऑफ द ब्रेन. असे जीवाला, भगवंताला, परमात्माकडे घेऊन जायचं आहे, आत्म्याकडे घेऊन जायचं आहे. आणि म्हणून या आत्म्यावर विश्वास ठेवा असं स्वामीजी आवाहन करत आहेत. हे आत्मा जो आहे आपल्या शरीरामध्ये आहे, हा परिपूर्ण आहे. ओम पूर्णमद आहे. ईज सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन, हे ज्ञानाने परिपूर्ण आहे. हे प्रकट कसं करायचं, स्वामीजीने हा मार्ग दाखवलेला आहे. प्रत्येकाला आतमध्ये ईश्वर आहे, बुद्धीमध्ये काही ज्ञान नाही. बुद्धीचे मागे जो आहे, जो जीवात्मा आहे, त्यामध्ये ज्ञान आहे. जो जीवात्मा आहे त्यामध्येही ज्ञान नाही, तर तो आत्मा आहे की जो सर्व रूपाने समान आहे. तोच आत्मा तुमच्या शरीरात आहे, तोच आत्मा माझ्या शरीरात आहे. आत्म्यामध्ये असं बाहेर आणि आतमध्ये असा काही भेद नाही, समान रूपाने आहे. सम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम. ईश्वर समान रूपाने नटलेला आहे. ईश्वर म्हणजेच ऐश्वर्य, षडैश्वर्य, वैराग्य, ज्ञान, यशस्वी, वैराग्य, ज्ञान, धर्म, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या भगवंतापासूनच आलेल्या आहेत. यत् विभूतिमत् सत्वम श्रीमत ऊर्जितम हे बाबा. हे सर्व तेज आहे, भगवंताचं तेज आहे, तो प्रकट होत आहे. ही आत्मशक्ती जी आहे, जी स्वामी विवेकानंदांना जागृत करायची आहे. आणि आत्मज्ञानाच्या अभावी सर्व प्रकारचं ज्ञान हे गौण आहे, हे विनाशास कारणीभूत आहे. हे ज्ञान देण्यासाठी स्वामी विवेकानंद गेलेले आहेत. आणि त्यांचं ज्ञान बघून त्या लोकांना एवढं आश्चर्य वाटलं आहे की एवढं ज्ञान कुठून आलेलं आहे. हिअर इज द मॅन, ते म्हणायचे वर्णन करताना, स्वामीजींचं वर्णन करताना म्हणायचे, प्राध्यापक जॉन राईट. ते म्हणायचे हिअर इज द मॅन हू इज मोर लर्नेड देन ऑल द लर्नेड प्रोफेसर्स इन युरोप अँड अमेरिका पुट टुगेदर.
एवढं अमेरिकेतले प्राध्यापक, जगातले प्राध्यापक इकडे एकीकडे आणि एकीकडे विवेकानंदाचं ज्ञान आहे. कारण भगवंत त्याच्या पाठीशी होता. ठाकूर असं म्हणायचे की मी जेव्हा ज्ञान देतोय तेव्हा कोणी ती ज्ञानाच्या राशीच्या राशी या बुद्धीमध्ये ओतत आहे. या हृदयचे त्या हृदयी. जसं नदी सागरास मिळाली सागर होते. सागर हा ज्ञानाने परिपूर्ण आहे, भगवान ज्ञानाने परिपूर्ण आहे. या आत्म्याने जीवाचं एकरूप त्यांचं दर्शन झालेलं होतं, एकरूप झालेले होते. एकरूप होणं भगवंताशी, भगवंताकडे जाणं, याला स्वामीजींनी ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि ह्या ज्ञानाचं तुम्हाला काही करावं लागत नाही, काही करावं सांडावं लागत नाही, मांडावं लागत नाही. फक्त स्मरण करा, स्वतःच्या दिव्य स्वरूपाचं स्मरण करा. हे स्मरण झाल्यामुळे सर्व काही प्राप्त होईल. सर्व दुःख, सर्व प्रकारचं दुःख हे विसरल्यामुळेच झालेलं आहे. स्मरण केल्यामुळे जी आहे, मनाला स्वामीजींनी व्याख्या केलेली आहे की प्रपंच आणि परमार्थ म्हणजेच काय. प्रपंच म्हणजेच मनाने या बाह्य जगताला, शरीराला, मनाला चिटकणं म्हणजेच प्रपंच. आणि या मनाने आत्म्याला चिटकणं म्हणजेच परमानंद. हा जो संन्यास, यामध्येच आनंद मिळणार आहे. ते म्हणायचे देर इज ओनली द जॉय इन द सेल्फ, इन द एक्सटर्नल वर्ल्ड देर इज नो जॉय. या जगामध्ये आहे फक्त अज्ञान आहे. जोपर्यंत मनुष्य अज्ञानी आहे, स्वामीजी म्हणायचे, तोपर्यंत तुम्ही सुखी होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कारण तुम्ही भ्रमिष्ठ झालेले आहात. एकाच वेळी तुम्हाला सुख आणि दुःख दोन्हीही स्वीकारावे लागतात. आणि या जगामध्ये सुख कमी आणि दुःख जास्त आहे. सुख पाहता जवळ एवढे, दुःख पर्वता एवढे. आणि परिपूर्ण म्हणजे भारतातलाही काय समस्या आहेत, भारताच्या समस्यावर काय उपाययोजना आहेत, आणि पाश्चिमात्य देशाच्या काय समस्या आहेत. मग दोघांसाठीही स्वामी विवेकानंद आलेले आहेत. आणि त्यांचं हे ज्ञान ऐकून स्वामी जसं म्हणायचे की या सर्व पाश्चिमात्य राष्ट्रांना मी माझं शिष्य तयार केलेलं आहे. सर्वांना परास्त करायचे, जिकडे जायचं तिकडं परास्त करायचे. असं हे ज्ञान जे शंकराचार्यांनी 6व्या शतकात सांगितलेलं आहे, उपनिषदांचं तत्त्वज्ञान. हेच उपनिषदांचं तत्त्वज्ञान स्वामीजींनी 19व्या शतकामध्ये जगाला हे दिलेलं आहे. आणि जे ज्ञान ऐकून जिकडे तिकडे स्वामी विवेकानंदाचा जय जयकार व्हायला लागलेला आहे. तुफानी हिंदू संन्यासी, सायक्लोनिक मॉन्क ऑफ इंडिया, असं स्वामी विवेकानंदांचं हे वर्णन करायचं. हे विचार आहेत. तो अवस्था पाठी, तो जगजेठी, तो पाठीशी होता. भगवान श्रीरामकृष्ण देव सदा सर्वदा त्यांच्या पाठीशी होते. किती संकट, किती दुःख, किती यातना विवेकानंदांना सहन करावं लागल्या. शिवाजी महाराजांना किती दुःख, किती कष्ट, किती यातना सहन करावं लागलेल्या आहेत. सीमेवरच्या आमचे जे काही सैनिक आहेत यांना किती रात्रंदिवस जागता पहारा द्यावा लागतो, आम्हाला त्यांची कल्पना आहे. जे काही चांगले दिवस आलेले आहेत ते चांगले दिवस फक्त या महापुरुषांमुळेच आलेले आहेत. त्यांनीच हे रोपटं लावलेलं आहे आणि त्यांचाच वेलू गेला गगनावरी. त्यांचंच स्वप्न होतं की रामराज्य येवो. त्यांचं स्वप्न होतं की भारतात धर्माचा महापूर वाहो. त्यांचं स्वप्न होतं की गरिबांची सेवा हो. आणि हे सेवेचं व्रत जे रामकृष्ण संघाने सुरू केलेलं आहे, ज्या रामकृष्ण संघाला स्वामी विवेकानंदांनी आत्मनोमोक्षार्थ जगत हिताय, आत्म्याच्या उन्नतीसाठी आणि जगाच्या कल्याणासाठी सुद्धा, जगाचं कल्याण करण्याचं जे व्रत वेदांतांनी शिकवलेलं होतं की सर्व हे जे आहेत आपण एकच आहोत, परंतु प्रत्यक्षामध्ये व्यवहार करताना मात्र त्याचा आपल्याला विसर पडलेला होता. आणि म्हणून स्वामीजी सांगायचे की ईश्वराकडे जाणारा मार्ग हा या शरीरातून जातो, कारण शरीरात शिव बसलेला आहे. या शिवाची पूजा करा, तुम्हाला फळ मिळेल. अनसेल्फिशनेस पेज मोर, विवेकानंद म्हणायचे. बट द पीपल डोंट हॅव एनी पेशंट टू प्रॅक्टिस इट. निस्वार्थता तुम्हाला सर्व काही देते. किंबहुना एका ठिकाणी ते असं म्हणतात की या जगामध्ये तुम्हाला जे जे काही सुख प्राप्त झालेलं आहे, पैसा प्राप्त झालेला आहे, ऐश्वर प्राप्त झालेलं आहे, हे तुमच्या मागच्या कर्माचं फळ आहे. आणि हे फळ म्हणजेच लोकांची सेवा करणं. या शिवाची सेवा केल्यामुळे शिव प्रसन्न होतो आणि शिव तुम्हाला जे मागाल ते देतो. अनसेल्फिशनेस पेज मोर, हे जे स्वामीजींनी, जसं आपलं भारतीय राज्यघटना म्हणते की सर्व भारतीय म्हणजे बांधव आहेत. बांधवच आहेत का? स्वामीजी म्हणतात शिव आहेत साक्षात. म्हणजे शिवाला, जीवाला शिवदृष्टीने बघण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी स्वामी विवेकानंदांनी आपल्याला दिलेली आहे. आणि आपल्याला डोळे उघडण्याचं कार्य विवेकानंदांनी केलेलं आहे. पाश्चिमात्य राष्ट्रांचं आणि आपलं डोळे उघडण्याचं कार्य. डोळे सीमित झालेले होते. सीमित गोष्टीला आपलं सीमित असं आपलं एक मी आणि माझं एवढंच दिसायचं. अंतश्चक्षु उघडण्याचं कार्य स्वामी विवेकानंदांनी केलेलं आहे. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया
चक्षुः उन्मिलितम येन तस्मै श्री गुरवे नमः. किती लोकांचे डोळे उघडलेले आहेत स्वामी विवेकानंदांनी, आणि चांगल्या चांगल्याचे डोळे उघडलेले आहेत. ते की डोळे बंद केलेले नाही आहेत. विवेकानंद इज नॉट दी पॅशिव्ह सेंट, कोणीतरी असं म्हणायचं. विवेकानंद इज द डायनामिक सेंट. जसं भगवान शंकर आहेत तांडव नृत्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, तसं विवेकानंदांनी हे तांडव नृत्य केलेलं आहे. कशासाठी? तुमच्या आमच्यासाठी केलेलं आहे, जागा करण्यासाठी केलेलं आहे. विवेकानंद म्हणायचं, उठा जागे व्हा, धूमधडाका जिकडे तिकडे ललकारू द्या, हर हर महादेव म्हणा. ही जी जागृती आलेली आहे, ही जागृती स्वामी विवेकानंदांमुळे आलेली आहे. कारण त्यांनीच म्हटलेलं आहे, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्य बोधथ. उठा जागे व्हा, तुम्ही अमृताचे अधिकारी आहात. शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्राः आये धामानि दिव्यानि तस्तुः. तुम्ही अमृताचे अधिकारी आहात. मी आहे ना, प्रेरणा देणारा मी आहे ना. मी फक्त प्रेरणा देत नाही, तर ते कसं पूर्ण करायचं याविषयीही मी तुम्हाला तुमच्यासोबतच आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुम्हाला दिव्य प्रेरणा देणार आहे, तुमच्यासोबतच असणार आहे. आणि म्हणून विवेकानंदांचं लक्ष हे माणसाकडे विशेषतः गेलेलं आहे. माणसांची सेवा कशी करायची. ते म्हणायचे की एका माणसासाठी 200 वेळा जन्म घेण्यासाठी मी तयार आहे. असं हे जे प्रेम आहे, असं हे आपल्या भारतावर त्यांचं प्रेम आहे. विशेषतः भारतावर त्यांचं विशेष प्रेम होतं. ते म्हणतात की ही संपूर्ण वसुंधराच जी आहे ही आई आहे, परंतु भारत माता ही माझी स्वतःची आई आहे. ते सावत्र आई आहे, ही भारत माता स्वतःची आई आहे. हे भारतासाठी स्वामी विवेकानंदांनी ते म्हणायचे की या लोकांसाठी मी माझं आयुष्य 20 वर्षांनी कमी केलेलं आहे. एवढं झपाटल्यासारखं काम केलेलं आहे. 4-5 वर्षातच काम केलेलं आहे स्वामी विवेकानंदांनी. वय किती होतं स्वामी विवेकानंदांचं? आयुष्य किती? 39 वर्ष 5 महिने 24 दिवस, एवढंच आयुष्य. या अशा प्रकारच्या वयामध्ये आजचा हा तरुण जो आहे तो अजून शिकतच असतो. ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, डिग्री, हा कोर्स, तो कोर्स, आणि आपल्या या जीवनाला सुरुवात करतोय. आणि विवेकानंदांनी त्याच आयुष्यामध्ये जीवन सर्व देऊन 1500 वर्ष पुरून एवढं असं हे जे ज्ञान आहे देऊन स्वामी विवेकानंद परलोकी गेलेले आहेत. चिर तरुण आहेत स्वामी विवेकानंद. विवेकानंद म्हणायचे की इफ आय एम गॉन माय वर्ड्स विल इन्स्पायर यू, आय एम द व्हॉइस विदाउट फॉर्म. मी जरी निघून गेलेलो असलो तरी माझा आत्मा आहे, अनुभूती आहे, बॉम्ब आहे तो. स्वामी विवेकानंदाचे शब्द हे अणुबॉम्ब आहेत की जे या अज्ञान राशीवर आढळणार आहेत. स्वामीजी असं म्हणायचे की या अज्ञान राशीवर मी आढळणार आहे आणि तुमचं सर्व अज्ञान दूर करणार आहे. आणि याच जगामध्ये तुम्हाला एवढं काही मी आश्चर्यकारकरित्या तुम्हाला प्राप्त होतील, तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे कार्य मनुष्य करू शकतो, फक्त माणूसच करू शकतो. म्हणून विवेकानंद म्हणायचे आय वॉन्ट मॅन मॅन मॅन, नॉट ॲनिमल, नॉट ब्रूट. तुम्ही कुत्र्याला खाऊ घालता, जनावरांना खाऊ घालता, परंतु माणूस आहे. हा माणूस, एकच माणूस हा जर घडला तर तो संपूर्ण देशाला बदलून टाकू शकतो. आणि एकच माणूस जर बिघडला तर संपूर्ण राष्ट्र खाऊन टाकू शकतो. अशा प्रकारे द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड, स्वामीजी म्हणायचे की द हिस्ट्री ऑफ द फ्यू मेन, हा जगाचा इतिहास काही मोजक्या माणसांनी घडवलेला आहे. आणि हे घडवण्याचं कार्य, आपल्या भारत देशाला घडवण्याचं कार्य खरोखरच स्वामी विवेकानंद हे करत आहेत. बाहेरच्या समाजामध्ये जे काही परिवर्तन आपल्याला झालेले दिसतात त्याचं श्रेय स्वामी विवेकानंदांनाच जाते ऐकणं. आणि म्हणून स्वामीजींना या देशाचं एक जे घडवणारं युग पुरुष आहेत ते स्वामी विवेकानंदांकडे सर्व याच दृष्टीने बघतात. ते जर नसते तर काय झालं असतं. सर्व प्रकारच्या पाश्चिमात्य राष्ट्रांनी ऑलरेडीच आपल्याला ग्रासलेलं होतं, आपल्याला गुलाम केलेलं होतं. आणि स्वामीजींच्या त्या शब्दांनी जागवलं, प्रत्येकातला एक शिव जागवलेला आहे आणि संपूर्ण भारताला एक संघ केलेला आहे. मृतपाय असलेला जो देश आहे आपला भारत आहे, आज संजीवनी विद्या प्राप्त करून आता किती शिखरावर जात आहे, कोणाच्या तरी नेतृत्वाखाली किती शिखरावर जात आहे, हे आपण काही वर्षात झाले स्थित्यंतर बघितलं. हे कोणाचं स्वप्न होतं? स्वामी विवेकानंदांचं स्वप्न होतं. आणि स्वामी विवेकानंद पुन्हा आले, पुन्हा ज्ञान प्रदान करून सर्व जगाला ज्ञान देऊन त्यांचे डोळे उघडून पुन्हा आपल्या देशात आले. आणि त्यांनी हा रामकृष्ण संघ सुरू केलेला आहे. आणि हा रामकृष्ण संघ जय आत्मनो मोक्षार्थम जगतहिताय, आत्म्याच्या मुक्तीसाठी आणि जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असं आपण जे म्हणतोय
ते ब्रीदवाक्य स्वामी विवेकानंदांनी या आपल्या रामकृष्ण संघाचं ठरवलेलं आहे. आणि ते जे रोपटं आहे, जे इवलूचं होतं, त्याचं हे रोपटं, त्याची शिक्षा का आपला रामकृष्ण मठ आहे. किंबहुना स्वामीजी असं म्हणायचे की या संघाच्या शाखा, हा काही पंथ नाही, हा काही धर्म नाही, ही मानवतेचं एक मानवतावादी असा धर्म आहे. विवेकानंद काही कुठल्याही धर्माचं पंथाचं प्रतीक नाही, तर ते मानवतेचं एक विचारांचं प्रतीक आहे, ज्ञानाचं प्रतीक आहे. नॉलेज इज स्वामी विवेकानंद. आणि प्रत्येकाला स्वामीजी आपल्याशी वाटतात, कारण ते विचार जे आहेत ते विचार सर्वांना पटणारे आहेत. वैश्विक विचार स्वामीजीने मांडलेले आहेत. ते असं म्हणायचे की मी तुम्हाला गंतव्यस्थान दाखवलेलं आहे, कसं जायचं हा तुमचा प्रश्न आहे. या मार्गाने जा, त्या मार्गाने जा, त्या मार्गाने जा, काहीही तुम्हाला धर्म परिवर्तन करण्याची आवश्यकता नाही, काहीही नाही. असे जे मुळातलं जे एकत्व आहे, त्या एकत्वाचं, आपल्या ब्रह्मस्वरूपाचं, कुठेही जरी गेलो तरी मी ब्रह्म आहेच. त्याच्यामध्ये काही शूद्र नाही, त्याच्यामध्ये काही ओळ नाही, सोड नाही. जसं समर्थाने सांगितलेलं आहे की शूद्राचे ब्रह्म ते ओढे, ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोडे, ऐसे वेगळे आगळे तिथे असेची ना. कुठेही गेलो तरी मी ब्रह्मच आहे. तिथे गेल्यानंतर विस्मरण होते, कारण भोगवादी राष्ट्र आहेत. इथं आल्यानंतर धर्मप्रधान देश आहे, आणि मठात आल्यानंतर तर आपल्याला असं वाटतं की आपण अगदी भगवंताच्या जवळ गेलेलो आहोत, जगाचा विसर पडलेला आहे. अशा प्रकारे स्वामी विवेकानंदांनी ही जी धर्मचेतना भारतातली जागवलेली आहे, आणि हाच धर्म व्यावहारिक धर्म म्हणून संपूर्ण मानवतेला त्याने दिलेला आहे. व्यावहारिक वेदांत, व्यवहारामध्ये प्रत्यक्ष कसं त्याचं आचरण करायचं, आणि या धर्माचं आचरण करून आपण महान होणार. जो जसा जिथे असेल त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद तुम्हाला मदत करणार. एव्हरीथिंग इज पॉझिटिव्ह. जो जसा स्वामीजी असं म्हणायचे की विद्यार्थी चांगला विद्यार्थी होईल, कारण चेतना जागवणारे आहेत, पुरुषार्थ जागवणारे आहेत, आत्म्याला प्रकट करणारे आहेत, सांगणारे आहेत की तुम्ही कोण आहात. म्हणायचे मी समुद्र पिऊन टाकेल, मी हे करेल, मी ते करेल. नेती नेती म्हणायचं नाही, इति इथे म्हणायचं. ते म्हणायचे की नेती नेती म्हणायचं नाही. कोणी जर असं म्हणत असेल की नेती नेती, तर माझ्या डोक्यावर कोणीतरी घणासारखे घाव घालतो आहे. इति इति म्हणा, इति इति म्हणा. अशा प्रकारे आत्मविश्वास जो आहे तो आपल्या भारतामध्ये विवेकानंदांनी जागवलेला आहे. ही जागृती आपल्याला दिसतेच, आपण साक्षी आहोत. या परिवर्तनाचे आपण साक्षी आहोत. त्यामुळे आपल्यासमोर, सर्वांसमोर एक आदर्श असं जे व्यक्तिमत्व आहे, जे आपले हिरो आहेत, ते स्वामी विवेकानंद. आणि स्वामी विवेकानंद म्हणायचे की अवर हिरो मस्ट बी स्पिरिच्युअल. इफ युअर हिरोज आर पॉलिटिकल देन देर इज नो होप फ्रॉम दी पॉलिटिक्स. त्यामुळे अशा प्रकारच्या या गोष्टीवर माझा विश्वास नाही. सत्य आणि ईश्वर हाच माझा विश्वास आहे. अध्यात्माने परिपूर्ण, अध्यात्माच्या माध्यमातूनच तुम्ही राजकारण करा, समाजकारण करा, जे काही करायचं आहे केंद्रबिंदूमधून विकासासाठी, ते तुम्ही आध्यात्मिक व्हावं, स्पिरिच्युअल हवे. हिरोज मस्ट बी स्पिरिच्युअल. आणि स्वामी विवेकानंद तर साक्षात स्पिरिच्युअल नाही, ते तर साक्षात भगवान शंकराचा अवतार आहेत. ते आपला आदर्श आहेत, इतिहास आहे. हा काही भूतकाळ नाही किंवा पुराणांमध्ये वर्णिलेला हा काही अवतार नाही. तरी साक्षात 1902 साली स्वामीजी, 1902पर्यंत स्वामीजी हयात होते. आणि अशा या स्वामी विवेकानंदांना आपल्या जीवनाचा आपण आदर्श म्हणावा, आणि या आदर्शामुळेच जीवन घडत असते. स्वामी विवेकानंद म्हणतात की देवाची पूजा केल्यामुळे आपण आपल्याच आत्म्याची पूजा करत असतो, आपण आपल्याच आत्म्याला जागवत असतो. आदर्श नसेल तर हजारो चुका करू आहे ना. आणि म्हणून या इंद्रियांना आवर घाला, नाहीतर हे बेभान चुका करण्यासाठी हजारो चुका करणार आहे. याला आवर घाला, याला अनुशासित करा, याला भगवंताकडे वळवा, सकारात्मक गोष्टीकडे वळवा. हे जे इंद्रिय आहेत हे बेभान वेगाने धावत आहेत या भौतिक जगतामध्ये, याला आवर घाला. आणि हे आवर घालण्याचं सामर्थ्य फक्त ईश्वरामध्ये आहे. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठे गेला तोची स्थिरावला, असं माऊलींनी हरिपाठामध्ये म्हटलेलं आहे की हरिपाठे गेला. जसं ठाकूर उदाहरण द्यायचे की एक कर वसूल करणारा अधिकारी बाहेर जातो आणि लोकांना सांगतो की चाबकाचे फटके मारून कर द्या, हे द्या, ते द्या. तो जोर जबरदस्ती करतो, जुलूमशाही करतो. कर वसूल करणारा जो अधिकारी आहे बाहेर जेव्हा जातो तेव्हा लोकांवर अन्याय करतो, आणि तोच जेव्हा कर वसूल करणारा अधिकारी त्या राजासमोर उभा राहतो तेव्हा हात जोडून उभा राहतो. तसा जी दुष्ट प्रवृत्ती आहेत की जी बेभान वेगाने धावत आहेत,
तिकडे आल्यानंतर आपोआपच शांत होतात. आणि म्हणून स्वामीजींनी सांगितलेले आहे की या गोष्टीला आवर घातला नाही तर हे शारीरिक बळ, मानसिक बळ, बौद्धिक बळ हे विनाशास कारणीभूत आहे. आणि ही चेतावणी स्वामीजींनी दिलेली होती, ऐकली नाही. आणि स्वामीजींनी म्हटल्याप्रमाणे 2 महायुद्ध तर झालेलेच आहेत. जग सावध झालेलं आहे. जगाला कळलं आहे की भारताचा धर्मच आपल्याला त्यामधनं वाचू शकेल. आणि धर्मरक्षण करण्यासाठी स्वामीजी आलेले आहेत. आणि ते म्हणतात की भारत हा धर्मप्रिय देश आहे. धर्माचं ज्ञान हे जगाला भारत देणार आहे. जगाचा धर्मगुरू होणार. स्वामीजी म्हणायचे की भारत हा जगाचा धर्मगुरू होणार आहे. आणि याला जर मरण आलं तर मग जगातली सर्व आध्यात्मिकता हे नष्ट होईल. सर्व नीतिमत्ता लयास जाईल आणि उरणार आहे भोगविलास, जो आपण बघतो आहे स्वैराचाराच्या रूपाने. सो कॉल्ड जे आधुनिक सुसंस्कृत लोक आहेत, आधुनिक शिक्षणाचा ज्यांच्यावर प्रभाव झालेला आहे, त्यांच्याद्वारे कसं हे स्वैराचार समाजामध्ये सुरू आहे, हे दृश्य हे आपल्याला याच समाजामध्ये बघावयास मिळते. आणि म्हणून विवेकानंद असं म्हणायचे की भौतिक ज्ञान आहे ते माणसाला बदलू शकत नाही. आध्यात्मिक ज्ञानाद्वारेच मनुष्य मुळासहित बदलतो. एवढा बदलतो की दुसऱ्यांनाही तो बदलविण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये येते. आणि हे सामर्थ्य इतरांना बदलवण्याचं सामर्थ्य, जगाला बदलवण्याचं सामर्थ्य, भारताला सर्वोच्च स्थानी नेण्याचं सामर्थ्य, ज्ञान मुक्त करण्याचं सामर्थ्य, ज्ञान देण्याचं सामर्थ्य फक्त एका व्यक्तीमध्ये आहे. त्याचं नाव आहे स्वामी विवेकानंद. हे आपण बघतो आहे. एकट्या व्यक्तीने हे कार्य केलेलं आहे. कारण ईश्वर त्याच्या पाठीशी होता. भगवान श्रीरामकृष्णदेव त्यांच्या पाठीशी होते. एवढी शक्तीचं जागरण केलेलं होतं. जे विवेकानंद नोकरीसाठी इकडे तिकडे फिरायचे, शिक्षकाची नोकरी केली, मुख्याध्यापकाची नोकरी केली, अन्नासाठी वनवन भटकायचे, वडील वारले, बहिणीने आत्महत्या केली. अशाही परिस्थितीमध्ये विवेकानंद ढळले नाहीत. मैणस साधू की बात और हाथी के दात, आपल्या निश्चयावर अढळ राहिले. विसर झालेला होता, परंतु श्रीरामकृष्ण देवाच्या संपर्कात येऊन नरेंद्र जगाला शिकवेल, वटवृक्षासारखा विशाल होईल. किंबहुना भगवान श्रीरामकृष्ण देवांना काळजी वाटायची, नरेंद्र संसारात पडू नये, प्रपंचात पडू नये. एकदा नरेंद्राच्या लग्नाची बोलणी सुरू होती. भगवान श्रीरामकृष्ण देवांनी ऐकलं. भगवान श्रीरामकृष्ण देवांनी स्वतःच एक गाडी भाड्याने घेतली, टांगा भाड्याने घेतला आणि जवळ आले खात्री करून घेण्यासाठी. आणि म्हटलं, नरेंद्र काय तू लग्न करणार काय? कदापि होणार नाही हे. तू प्रपंचात, आई त्याला प्रपंचात अडकवू नको. तुम्ही आम्ही आहोत ना प्रपंचात अडकण्यासाठी. कारण लोकांना फार भीती वाटते या संन्यासी होईल, पण बाकीचे जे आहेत त्या आहेत ना, त्यांच्याकडे जे काय करायचं आहे संसार त्यांच्याकडनं करून घ्या ना तुम्ही. एखादा शिवाजी, एखादा विवेकानंद या पृथ्वीवर निर्माण झाला तर त्याच्यामध्ये काय बिघडणारं काय आहे? आणि म्हणून ठाकूर म्हणायचे की संपूर्ण कलकत्ता या दलदलीमध्ये फसत आहे, यांना कोण ज्ञान देणार आहे? ही दूरदृष्टी भगवान श्रीरामकृष्णांनी होती. त्यासाठीच तर त्यांचं आगमन झालेलं होतं. तुम्ही या प्रभू, भूतलावर या. किती ग्लानी झालेली आहे, हजारो वर्षापासून किती आहे जीव अपघात दुःख भोगत आहे. तुम्ही या. आले स्वामी विवेकानंद. भेट झाली गुरूंची. ज्या गोष्टी विस्मरणात गेलेल्या होत्या, गुरुच्या सहवासात येऊन फक्त स्पर्शाने ते ज्ञान दिलेलं आहे. ठाकूर असं म्हणायचे की नरेंद्रा, तुला मी माझं सर्वस्व दिलेलं आहे. जेवढं काही मी साधना केलेली आहे, ज्याला रोमरोला म्हणायचे की 30 कोटी लोकांनी 2,000 साधकांनी 2000 वर्षामध्ये जी काही साधना केलेली असेल, ते सर्व साधना भगवान श्रीरामकृष्णदेव एकाच जन्मामध्ये ते जगून, तसं जीवन जगून गेलेले आहे. सर्व धर्माची साधना केलेली आहे. आणि एवढं सर्व फळ विवेकानंदांना प्राप्त, भगवान श्रीरामकृष्ण देवांना एवढं सर्व त्यांच्या साधनेचं फळ प्राप्त झालेलं आहे. आणि ते सर्व फळ नरेंद्राला देऊन भगवान श्रीरामकृष्ण देव म्हणायचे की नरेंद्र, आज मी तुझ्यासाठी भिकारी झालेलो आहे. तू जसा करशील, जिथं बसून नेशील तिथं मी बसेल, जिथं ठेवशील तिथं ठेवील. नरेंद्रा, तूच या जगाचा पुरुष आहेस आणि तूच या जगाचं कल्याण करणार आहेस. तुझ्यात 18 शक्ती आहेत, 1000 पाकळ्यांचं तू सरोवर आहे. आणि आज आपण बघतोय की जी भविष्यवाणी आहे, जे शिष्याला जे काही ज्ञान दिलेलं आहे, शक्ती जागृत केलेली आहे, कार्य सोपवलेलं आहे जगदंबेचं. ठाकूर असं म्हणायचे, नरेंद्र, तुला जगदंबेचं कार्य करायचं आहे. हे कार्य म्हणजेच काय? आपल्या भारताचं आणि जगाचं.
सर्वांगीण विकास व्हावा, गरिबी दूर व्हावी, अज्ञान दूर व्हावं. गरिबी दूर होत आहे, अज्ञान दूर होत आहे आणि चक्षु उघडण्याचं कार्य, चक्षुर उन्मिलितम येणं, तस्मै श्री गुरवे नमः. अशा प्रकारे हे विवेकानंद आपले हिरो आहेत, खरे हिरो आहेत. आपलं दैवत आहे, भारताचं दैवत आहे, जगाचं दैवत आहे. आणि म्हणून विवेकानंद जर नसते तर रामकृष्ण संघ नसता, हा आश्रमही नसता, हा हॉलही नसता आणि न होता शिवा तो सबकी सुन्नत होती, असं जे म्हटलेलं आहे समर्थाने. मथुरा की कला जाती, काशी में मस्जिद वसती. तसं विवेकानंद नसते किंवा एक शिवाजी नसता तर आपलं काय झालेलं असतं. म्हणून धर्मस्थापनेची नर समर्थाने म्हटलं आहे, ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. काळजी करू नका, आपल्या देशाला भगवंताची काळजी आहे, रामराज्य आहे, रामराज्याची काळजी रामाला आहे. आणि त्यासाठी तुम्ही या ईश्वराकडे हाक मारायची, कारण भारतातला सनातन धर्म आहे हा कधीही नष्ट होणार नाही, कधीही नाही. जसं का आजपर्यंत कधीही झालेलं नाही, हजारो वर्षात जे होऊ शकलेलं नाही ते आज 5-10 वर्षात काही होणार, आशा सोडू नका. इतिहास बघा, स्वामीजी असं म्हणायचे, भूतकाळाचा अभ्यास करा. किती स्थित्यंतरं आलेली आहेत तरी भारत हा आज, विशेषतः आज नव्याने संजीवनी विद्या प्राप्त करून कात टाकून पुन्हा उदयास येत आहे. जगभर आपल्या धर्माचा धर्मगुरू म्हणून सर्व जग आपल्याकडे त्या दृष्टीने बघत आहे. असं हे एक परिवर्तन एका व्यक्तीने केलेलं आहे. आणि स्वामीजी असं म्हणायचे की एवढं मी कार्य केलेलं आहे, कोण समजू शकणार. शेवटच्या दिवशी बेलूर मठामध्ये स्वामीजी असे गुणगुणायचे. शेवटचा दिवस होता तो स्वामीजींचा. स्वामीजी म्हणायचे की दुसरा एक विवेकानंद असता तर हा विवेकानंद काय कार्य करून गेला हे त्यालाच कळलं असतं. बाबूराम महाराज त्या ठिकाणी होते, त्यांनी ते ऐकलं आहे. आणि नंतर स्वामीजी म्हणाले, काळजी करू नका, लक्षावधी विवेकानंद येतील. स्वामीजी म्हणायचे की हे सर्व तरुण आहेत, या सर्व तरुण येतनं लक्षावधी विवेकानंद तयार होऊ, माझ्यापेक्षाही मोठे होत. आता विवेकानंदाचे एवढे मोठे आहेत तर त्यांच्यापेक्षा मोठं व्हायचं म्हणजे आपला देश कुठेही जाईल, किती कुठल्या सिंहासनावर आरूढ होईल. हे स्वामी विवेकानंदांचं जे स्वप्न होतं भारताविषयी, जगाविषयी, हे स्वप्न आज आपण पूर्ण होत आहे. स्वामीजींनी जसं सांगितलं तसंच होत आहे. 1897ला स्वामीजी म्हणाले की भारत स्वतंत्र होईल. अजून स्वातंत्र्यासाठी तुम्ही लायक नाही मॅडम, कारण तुम्ही माणूस नाही. अजून माणूस घडवण्याचं कार्य मला करायचं आहे, कारण स्वातंत्र्य आपल्याला टिकवून ठेवायचं आहे, नाहीतर त्याचं रूपांतर स्वैराचारामध्ये होईल. आज नाही परंतु 50 वर्षांनी भारत स्वतंत्र होईल. आणि अनेक स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा ही स्वामी विवेकानंदांनीच दिलेली आहे. मग ते लोकमान्य टिळक असो की महात्मा गांधी असो की आणखी कोणीही असो, सुभाषचंद्र बोस असो, या सर्वांना स्वामीजींनीच नारा दिलेला आहे, उठा जागे व्हा, उठा जागे व्हा. म्हणजे एक प्रकारे अप्रत्यक्षपणे इंग्रजी सरकारांच्या राजवटीखाली, गुलामीखाली आपण वावरतो आहे असं सुभाषचंद्र बोसांनी म्हटलेलं आहे. अप्रत्यक्षपणे सांगितलेलं इंग्रजांचं सरकार आहे, तुम्ही गुलाम आहात. जागवण्याचं कार्य स्वामी विवेकानंदांनी केलेलं आहे. असे हे महान कार्य स्वामीजींनी केलेलं आहे. आणि स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला भारत हा घडवणारच आहे. आणि स्वामीजी म्हणतात तेच माझं स्वप्न आहे, भारताला सर्वोच्च ठिकाणी घेऊन जाणं. त्यापेक्षा छोटे मोठे स्वप्न मी बघतच नाही. स्वप्न सांगितलं स्वामीजींनी, भविष्य सांगितलं, भविष्यद्रष्टा होते, त्रिकालद्रष्टा होते. स्वामीजींनी सांगितलं भारत स्वतंत्र होईल 50 वर्षानंतर. 1947ला भारत स्वातंत्र्य झाला. स्वामीजींनी सांगितलं की भारताला चीनपासून धोका आहे, चीनचं आक्रमण होईल, चीननं आक्रमण केलेलं आहे. स्वामीजींनी सांगितलेलं आहे की विनाश अटळ होईल, महायुद्ध होईल. लगेच महायुद्ध झालं 1919ला आणि दुसरं एक 1939ला. 2 महायुद्ध झालेत. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं की धर्म हा भारताचा प्रधान केंद्रबिंदू व्हावा, धर्माद्वारे सर्व काही व्हावं. आज भारतामध्ये धर्माचा महापूर वाहतो. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की हनुमंताची पूजा घरोघरी करा, घरोघरी हनुमंतासारखं जे आहेत हनुमंताच्या नावाचा प्रचार प्रसार करा. मागेही काही दिवस आधी जी हनुमान चालिसा आहे ती किती प्रसिद्ध झालेली होती. स्वामीजींना धर्माचं राज्य होतं, रामराज्याची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी झालेली आहे. रामलालाची मूर्ती बघितली का कशी दिसते? मला तर स्वामीजींसारखीच दिसते ती. हे जे स्वामीजींनी सांगितलेलं आहे की जुनं नाणं चालणार नाही, नवीन नाणं हवं आहे. नवीन नाणं आलं आहे, 1000ची नोट, 2000ची नोट. हे एक माझं एक प्रतिपादन आहे. स्वामीजींनी सांगितलं धर्माचा महापूर होत्या, जिकडे तिकडे धर्माचं सरकार आलेलं आहे आता. त्याच्यामुळे
स्वामी विवेकानंद हे भविष्यद्रष्टे होते याची जाणीव सर्व समाजाला झालेली आहे. आणि म्हणून सर्व आधुनिक समाज आहे, कारण आधुनिक समाज आहे, आधुनिक या समाजाच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यावर समाधान म्हणजे स्वामी विवेकानंदांचं जीवन आणि त्यांचे विचार, हेच त्यावर एकमात्र समाधान आहे याची जाणीव सर्वांना झालेली आहे. आणि म्हणून संपूर्ण जगाचं युगपरिवर्तन करण्याचं सामर्थ्य स्वामी विवेकानंदांमध्ये आहे याची जाणीव आता जगाला व्हायला लागलेली आहे. असे हे स्वामी विवेकानंद, त्यांनीच हा रामकृष्ण संघ स्थापन केला आणि त्याच रामकृष्ण संघाच्या जगभर शाखा आहेत की ज्याद्वारे शैक्षणिक, वैद्यकीय आणि वेगवेगळ्या प्रकारचं सेवा करण्याचं कार्य, सेवा करण्यासाठी स्वामीजींनी विशेषतः भारताला प्रवृत्त केलेलं आहे. कारण भारत हा तमोगुणी राष्ट्र होता, काहीही करत नव्हता, चांगलाही करत नव्हता, वाईटही करत नव्हता, चोऱ्याही करत नव्हता, साधूही होत नव्हता, नुसता असा खितपत पडलेला होता. स्वामीजी म्हणतात वर्क 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 मोह आहे, काम करा, काम करा, देशासाठी काम करा, समाजासाठी काम करा, त्याग करा, सेवा करा, रिनाउन्सिएशन अँड सर्व्हिसेस, दीज आर द ट्विन आयडियल्स बिफोर इंडिया, इंटेन्सिफाय हर टू दिस चॅनल, द रेस्ट विल टेक केअर ऑफ इटसेल्फ. असं हे स्वामीजींनी चेतना जागवलेली आहे ना. आणि ही चेतना जागृत करण्याचं कार्य स्वामीजी 1500 वर्ष करणार आहेत. आणि 1500 वर्ष जसा जसा विज्ञान प्रगत करत जाईल तशा प्रकारे स्वामीजींनी काय हे योगदान दिलेलं आहे हे विज्ञानाला कळून येईल. आणि म्हणून या दृष्टीने विज्ञान हे विवेकानंदांनी मांडलेल्या विचारांचं एक प्रकारचं एक स्पष्टीकरणच आहे. विज्ञान प्रगत होत आहे, विवेकानंद विचार देत आहेत, त्याही पुढचे विचार देत आहेत. आणि जिथं या बुद्धीच्या सीमा संपलेल्या आहेत तिथं विवेकानंदांनी या बुद्धीला आणि आत्म्याला जोडलेलं आहे. या दृष्टीने स्वामीजींना विज्ञान आणि आपला हा धर्म आहे, हे ज्ञान आहे, यालाच ज्ञान म्हणतात. ऐके शिष्यात ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान, पहावे आपणाशी आपण या नावं ज्ञान. अर्जुना तया नावं ज्ञान, एर प्रपंच ते अज्ञान, ते सत्यबुद्धी हे अज्ञान हेही जाण. ज्ञान कशाला म्हणायचं? ज्ञान आत्म्याला, नॉलेज ऑफ द सेल्फ इज द नॉलेज ऑफ द वेदा, व्हेअर द ऑल द नॉलेजेस एंड इट इज कॉल्ड वेदांत. ते तुम्ही स्वरूप आहात, ज्ञान स्वरूप आहात, आवृत्त झालेले आहे, संमोहित झालेले आहात, बद्ध झालेले आहात. अनावृत्त करण्याचं कार्य उठा जागेवा स्वामीजींनी सांगितलेलं आहे. आणि बद्धतेची जाणीव आपल्याला झालेली आहे आणि ही सुरुवात आहे. मी बद्ध आहे हे प्रत्येक जीवाला स्वामीजींनी जाणवून दिलेलं आहे. आणि मुक्तीसाठी आणि ज्ञान प्रकट करण्यासाठी स्वामी विवेकानंद हे मशाल घेऊन आलेले आहेत. संपूर्ण जीवाला पेटवण्यासाठी आलेले आहेत, विझवण्यासाठी आलेले नाही आहेत. हे कार्य कोणीही करू शकत नाही, हे कार्य फक्त ईश्वर करू शकतो. आणि म्हणून ते ईश्वराचे अवतार आहेत, साक्षात शंकराचे अवतार आहेत की ज्याचं म्हणणं सर्व जग ऐकते. कोणाचं म्हणणं ऐकत नाही, परंतु स्वामी विवेकानंदांनी या जगाला मोहित केलेलं आहे आपल्या विचारांनी. किंबहुना काही लोक असं म्हणायचे, एक पाश्चिमात्य विचारवंत म्हणायचा की विवेकानंदांचं वाचन करून अर्थिंगसारखा शॉक लागतो मला. एवढं हे तेजस्वी आहे, एवढं जे स्फूर्तिदायक आहे, एवढं हे संजीवनी विद्या प्रदान करणारं हे जे आहे विचार आहेत, या विचारांनी आपण प्रभावित झालेले आहोत. आणि हे आपल्यावरचं ऋण आहे, आपल्यासाठी स्वामी विवेकानंद आलेले आहेत. आणि याच मातीत विशेषतः स्वामीजींचं भारतावर खूप प्रेम होतं. स्वामीजींना पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये विचारलं आहे की विवेकानंद तुम्ही 4 वर्ष मस्त इथं राहिले, ऐशोआरामात राहिले. त्यांना तो ऐशोआरामच दिसला आहे. विवेकानंदांचं आयुष्य 20 वर्षांनी कमी झालेलं आहे, स्वामीजी म्हणायचं हे दिसलं नाही. एवढं कार्य केलेलं आहे की दुसरा विवेकानंदच देखील समजू शकणार. आणि तिथं त्या लोकांनी प्रश्न विचारला, तुम्ही भारतात जात आहात, आता भारत कसा वाटतो तुम्हाला? तर स्वामीजींनी म्हटलं आहे की पूर्वी भारतावर माझं प्रेम होतं, परंतु इथली माती देखील माझ्यासाठी अत्यंत पवित्र आहे. भारताची माती, इथली हवा देखील एक पावन झालेली आहे माझ्यासाठी. किंबहुना भारत हा देशच माझ्यासाठी एक तीर्थक्षेत्र, महान तीर्थक्षेत्र झालेलं आहे. असं हे स्वामीजींचं आपल्या या देशांवर प्रेम होतं. राष्ट्रप्रेम, एका संन्यासाचं प्रेम, हे आपल्याला नवीनच स्वामीजींनीच्या जीवनामध्ये आपल्याला बघावयास मिळते. म्हणून स्वामी विवेकानंद हे बुद्धाचं हृदय असलेलं, शंकराचार्याचं ज्ञान असलेलं, त्यानंतर चैतन्य महाप्रभूंची करुणा असलेले, अशा प्रकारे सर्व देवीदेवतांचं जे काही, जसं स्वामीजी ठाकूरांबद्दल म्हणायचे की ओमस्थापक आहे की धर्मस्य सर्व धर्मस्वरूपेने
हे सर्व देवी देवतांचा अवतार वरिष्ठ रामकृष्ण आहे, ते सर्व देवी देवतांचं स्वरूप. तसं विवेकानंदांमध्ये सर्व प्रकारच्या जे काही विचार आहेत, विचारधारा आहेत, त्या विचारधारांचं प्रतीक स्वामी विवेकानंदमध्ये आहेत. आणि हे स्वामी विवेकानंद हे आपल्यासाठी आलेले आहेत. तर हे आपले गुरु आहेत आणि म्हणून लव स्वामी विवेकानंद. तर या ठिकाणी हे व्याख्यानमाला 3 दिवसाची ही व्याख्यानमाला आहे. त्या व्याख्यानमालेतला आजचा हा शेवटचा दिवस होता. तर या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. हरिही ओम तत्सत. तर एक ठाकूरांचा एक मंत्र आहे, तो मंत्र म्हणतो, त्यानंतर या प्रवचनाचा शेवट होईल. त्यानंतर या ठिकाणी प्रसाद वितरण होईल. प्रणाम आणि प्रसाद वितरण. निरंजनम नित्यमनंतरूपा निरंजनम नित्यमनंतरूपा भक्तानुकंपा धृतविग्रहं वै ईशावतारम् परमेशमिड्यम् तं रामकृष्णं शिरसा नमामि. 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 जय श्री गुरु महाराज जी की जय. जय स्वामी विवेकानंद जी की जय. जय महामाई की जय. जय श्री पंढरीनाथ भगवान की जय. जय स्वामी ब्रह्मानंद महाराज जी की जय. जय राजा रामचंद्र भगवान की जय. जय श्री सीता माई की जय. जय महावीर स्वामी जी की जय.